हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असं 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. फ्रंट आपलं पॅक असणार आहे आणि पंचकोनी गळा. बघा, छातीची घडी आपली 11ची आहे. उंची आपली किती आहे? फ्रंटची 15 आहे. आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. ह्याचे बॅक पार्टची डिझाईनसुद्धा मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडीच अपलोड केलेली आहे. खूप छान बॅकची डिझाईन मी बनवलेली आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने कटिंग दाखवणार आहे. बॅकला प्रिन्सेस कट बॅकला बोटनेकची डिझाईन आहे. तर बघा, इथं मी 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहे. बॅकची शोल्डर मी वेगळी घेतलेली आहे, कारण आपलं ब्लाऊज बोटनेकमध्ये आहे. त्यामुळे इथं मुंडा मी 6.5 इंच घेतलेला आहे. बघा, बोटनेकचा मुंडा एक्स्ट्रा घ्यावा लागतो, त्यासाठी इथं मुंडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. कारण प्रत्येक वेळेला बोटनेकच्या ब्लाऊजसाठी पॅक असेल, ओपन असेल, तर त्या हिशोबाने शोल्डर मुंडा आपल्याला चेंज करावा लागतो. बघू शकताय तुम्ही. इथं बघा, इथं असा 1 इंच घेतला तरी चालेल, किंवा असा तिरका 1 इंच घेऊन मुंड्याला आकार दिला तरीही चालेल. बघू शकताय, 1 इंच 1.25 इंच घ्यायचा. गळारुंदी 2 इंच घेतलेली आहे. आणि पुढचा गळा मी 6.5 इंच 6.75 इंच घेतलेला आहे. कारण इथं आपला फ्रंट पॅक आहे आणि पंचकोनी गळा मी थोडासा गळा मी एक्स्ट्रा घेणार आहे. बघा, आता असा मी पंचकोनी गळा आणि असा आखून घेतलेले. पंचकोनी गळ्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, पण मी असाच देणार आहे. हा गळा खूप छान दिसतो, घातल्यानंतरसुद्धा ब्लाऊज अंगात अगदी सुंदर बसतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं, म्हणून असा गळा मी आखून घेतलेला आहे. बघा, आता आपल्या प्रिन्सेसची उंची मी तर 10.5 इंच घेतलेली आहे. शिवून आपली 10 इंच तयार होणार आहे, कारण इथं ना ब्लाऊजची उंची जास्त आहे. बघा, आता इथून आतल्या बाजूला आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. जर फ्रंट ओपन असेल, काज बटनपट्टी असेल, तर आपल्याला 4.25 इंच घ्यायचे आहे. तर मी इथं फक्त 3.5 इंचाचं वरती टिक मार्क करून घेतलेले आहे. इथून इकडं बघा, आणि इथून इथं 10.5 इंच घेतलेला आहे. बघा, आणि असं एक मार्क पॉईंट बरोबर करून घेतला, आणि त्या पॉईंटपासून खाली आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. बघा, थोडासा कपडा फिरून घेते आणि असं आपल्याला गोल इथं प्रिन्सेसला आकार देऊन, शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं मी 38 साईजसाठी 2.5 इंच वाढवून घेत आहे आणि असा पपचा आकार मी इथं देऊन घेतलेला आहे. 2 प्रकारचे आकार मी तुम्हाला देऊन दाखवलेले आहेत. बघा, आता इथून पुढं 11च्या पुढं 2.5 इंच मी इथं वाढवून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला मुंड्याकडे 1 इंच घेतलेलं आहे. आणि ही अशी स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग मी तुम्हाला दाखवते. अगदी सोपी पद्धत आहे, सिंपल आहे, नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा सहज जमेल. बघा, आता इथून खाली फक्त 1 इंच, जेवढा आपण 2.5 इंच वाढवलेला तिथंच आपल्याला 1 इंचवरती टिक मार्क करायचं आहे. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा. बघा, आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा आहे. बघा, संपूर्ण ब्लाऊजचं अगदी सोप्या पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि जसं आपण कटिंग केलेलं आहे ना, अगदीच त्याच पद्धतीने आपल्याला आपण जसं मार्किंग केलेलं आहे ना, त्याच पद्धतीमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. माझी अगदी सोपी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी मापे घेऊन कसं करायचं कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ब्लाऊज घातल्यानंतरसुद्धा खूप सुंदर असा आपला बसतो. बघू शकताय तुम्ही. पफसुद्धा खूप सुंदर असा आपला येतो. प्रत्येक साईजनुसार पफची जी डाच मारतो आपण, ती कमी जास्त ठेवायची असते. इथं 38 साईड मी 2.5 इंच घेतलेला आहे. आपलं 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे. बॅकचा व्हिडिओ मी ऑलरेडीच अपलोड केलेला आहे. बघू शकताय. गळा खूपच सुंदर आपला दिसत आहे. बघा, इथं तुम्ही पानगळा, पंचकोनी गळा दिला तरी चालेल. हे आपलं मेन फॅब्रिक आहे. ह्याची स्लीव्ज बॅक पार्ट मी तयार केलेला आहे. आपला फ्रंट पार्ट हा बंद आहे, म्हणून मी इथं घडी मारून बंद बाजूवरती हा पार्ट ठेवून घेतलेला आहे. बंद बाजूकडेच बंद बाजू आपल्याला ठेवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित आहे असा पार्ट ठेवून एक्स्ट्राचं मार्जिन सोडून आपल्याला इथं
कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा एक्स्ट्रा ठेवून आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपला साईडचा पार्ट, साईडच्या पार्टला जितका कपडा शिल्लक आहे तितका कपडा मी ठेवून घेतलेला आहे. आणि बघा, हा पार्ट असा ठेवायचा आहे. तर इथं आपल्याला ना मेन फॅब्रिकला थोडासा आपला जोड येणार आहे, 1-2.5 ते 3 इंचाचा. तर तो जोड कसा द्यायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, मी बऱ्याचशाच वेळेला कसं ॲडजस्ट होतो, कुठं कमीत कमी जोड कसा येतो ह्या हिशोबाने पॅटर्न ठेवून घेतलेला आहे. जसा आहे तसा व्यवस्थित एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर ह्याचा जोड कसा द्यायचा हे तुम्हाला मी पुढं स्टिच करताना दाखवणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, हा आपल्या उलट्या भागावरती टिक मार्क करून घेतला. बघा, बघू शकताय तुम्ही. आता ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे दाखवते तुम्हाला मी. अगोदर फ्रंट पार्टचा हा घेतलेला आहे, हा व्यवस्थित सव्वाचा ठेवायचा, अस्तर उलटं ठेवायचं. इथं संपूर्ण व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकसारखे बसेल. आणि फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत अगोदर आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने बघा, अगदी व्यवस्थित असं. इथं तुम्ही सुया लावल्या तरीही चालेल. बघा, आता इथं आपला कोपरा आहे, कोपऱ्यात सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा आणि परत टीप मारायची. अशी सेम पोझिशन प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जसा आपण कोपरा कटिंग केला होता ना तसंच शिलाई केल्यानंतर सुद्धा खूप सुंदर असा आपला कोपरा निघेल. बघू शकताय तुम्ही, जसं आपण मार्किंग केलं आहे ना अगदी तसंच व्यवस्थित आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. पूर्ण कटिंग करून गळ्याला व्यवस्थित असं आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. असे सुंदर छान छान व्हिडिओ, तुम्हाला महत्त्वाचे टिप्ससुद्धा सांगितल्या जातील आपल्या चॅनलमध्ये. बघा, कट्स मारणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून व्यवस्थित गळा आपला स्टिच होऊन निघतो. बघा, आता अस्तर आपल्याला अगदी आतल्या साईडला व्यवस्थित असं उलटवून घ्यायचं आहे. हे तुम्ही जर इथं कट्स नाही दिला ना तर अस्तर व्यवस्थित आतल्या बाजूला आपलं प्रेस होणार नाही. बघा, आता व्यवस्थित असं मी हाताने प्रेस करत अगदी काठावरून तिथं दाब टीप मारत आहे. आता इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि टीप मारायला सुरू केली. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळा व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, प्रत्येक कोपऱ्यात मी सेम पोझिशन घेत आहे आणि जिथं आपलं मेन फॅब्रिक आत गेलेलं आहे तिथं असं अंगठ्याच्या साह्याने प्रेस करून बाहेर काढलं जात आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, खूप सुंदर असा आपला गळा स्टिच झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने संपूर्ण पार्ट व्यवस्थित असा मी तयार करून घेतलेला आहे. बघा, बघा किती सुंदर असा आपला गळा स्टिच झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपला साईडचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. तर साईडच्या पार्टला आपल्याला जोड येणार आहे. तो जोड कसा द्यायचा, जो एक्स्ट्राचा कपडा तुकडा राहिलेला आहे ना त्यातूनच ॲडजस्ट करून मी इथं जोड देणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, एक कपडा सव्वाचा ठेवला की दुसरा कपडा उलटा ठेवायचा आणि आपल्याला 5 इंचाचं मार्जिन पकडत टीप मारायची आहे. जोड हा देताना नेहमी आपल्या शक्यतो फिटिंगमध्ये जाईल अशा हिशोबानेच आपल्याला जोड द्यायचा आहे. बघा, इथे 3 इंचाची मी अशी पट्टी काढून घेतलेली आहे, अशी एकमेकावरती ठेवून घेतली आणि 5 इंचाचं मार्जिन पकडत अशी व्यवस्थित एक आपल्याला टीप मारली. लगेच कपडा आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावरून आणखी एक दाब टीप मारून घ्यायची. बघा, आता हे मेन फॅब्रिक व्यवस्थित ठेवायचं, उलटं ठेवायचं आणि त्याच्यावर अस्तर आपल्याला ठेवायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला मेन फॅब्रिक व अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता, हा आपला पार्ट तयार झालेला आहे. असाच पार्ट दुसरासुद्धा पार्ट मी असाच व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. बघा, आता हा भाग सव्वाचा ठेवला
वरचा भाग उलटा ठेवून खालच्या बाजूने 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला पफ जोडून घ्यायचे आहेत. जिथं आपला पफचा पॉईंट आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची, कपडा फिरवायचा आणि आपल्याला परत टीप मारायची. अशा पद्धतीने तुम्ही पफची टक्सचा पॉईंट मारला तर व्यवस्थित तुमचा पफ येणार. बघा ह्याच्यावर लगेच मी डबल टिपसुद्धा मारून घेतो, म्हणजे जेणेकरून काय होईल आपल्याला पफ खूप सुंदर येणार आहे. अशाच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा मी जोडून घेतलेला आहे. बघू शकताय खूप सुंदर असा आपला पफ आलेला आहे. बघा तो सुद्धा असं व्यवस्थित जोडून घेते खालच्या साईडनं. आणि नेहमी प्रिन्सेसचा पफ जोडताना नेहमी खालच्या बाजूनेच जोडायला सुरुवात करायची, म्हणजे जेणेकरून काय होईल जे आपला टक्स पॉईंट आहे ना तो व्यवस्थित निघेल. आणि लगेच आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा आता वरच्या बाजूला ना थोडंसं आपलं एक्स्ट्रा होतं ना मुंड्याकडच्या साईडला, ते आपल्याला व्यवस्थित एक लेवलला मुंड्याच्या थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही थोडंसं 5 इंच पडतं. बघा खूप सुंदर असा आपला पार्ट तयार झालेला आहे. ह्याचा फायनल लुक बघा.